नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की सगळेजण आता गुढी उभारून डायनिंग टेबलवरती जेवणासाठी बसलेले असतात. तर पार्थ आणि काव्या पुरी आणि श्रीखंड बनवण्यासाठी किचनमध्ये गेलेले असतात. तर ते श्रीखंड आणि पुरी किचनमधून बनवून घेऊन येत असतात. दोघांनीच आज स्वयंपाक केलेला असतो. तर आता ते दोघेही घेऊन येतात आणि म्हणत असतात की गरमागरम पुऱ्या आणि श्रीखंड रेडी आहे असं म्हणून सगळेजण आता त्यांना म्हणत असतात की वा 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 मस्त. तर आता मानिनी म्हणत असते की अरे वा, माझं श्रावण बाळ ते किती गुणाचं आहे. तर खूप छान मस्तपैकी श्रीखंड आणि पुऱ्या आता येते पार्थ आणि काव्याने बनवलेले असतात आणि ते दोघे सुद्धा आता डायनिंग टेबलवरती जेवणासाठी बसतात. सगळेजण जेवायला सुरुवात करतात. तर मानिनी म्हणत असते की थांबा थांबा, मागच्या वर्षी जसं केलं होतं तसं तुम्ही या वर्षीही करायचं आहे. तर ती पुन्हा म्हणत असते की तुम्ही दोघांनी आपापल्या बायकांना भरवलं होतं गेल्या वर्षी, तसंच आता सुद्धा भरवायचं आहे असं म्हणत आता सगळेजण खूप खुश होतात. फक्त नंदिनी थोडीशी नाराज असते. तर काव्याला आता मागच्या वर्षीचा क्षण आठवतो की ती कशी पार्थला श्रीखंड पुरी चारताना अडवते आणि म्हणत असते की काहीच गरज नाहीये भरवायची, माझी मी खाईल, आणि खूपच चिडलेली असते. तर मग काव्या म्हणत असते की देशमुख, मागच्या गुढीपाडव्याला मी तुम्हाला भरवू दिलं नव्हतं, पण या गुढीपाडव्याला मी तुमच्याकडूनच खाणार आहे असं म्हटल्याबरोबर पार्थ खूप खुश होतो. सगळेच जण खूप खुश होतात. जीवा तर म्हणत असतं की अरे वा वा मस्त, चला भरवा एकमेकांना. तेवढ्यातच इकडे वसुआत्या म्हणत असते की नक्की ना. आता सगळेजण तिच्याकडे आश्चर्यानेच बघतात. तर वसुआत्या म्हणत असते की मागच्या वर्षी सारखी याही वर्षी कडुलिंबाची पाने आहेत बरं का. तर काव्याला तो क्षण सुद्धा आठवतो की कशी गेल्या वर्षी ती म्हणाली होती की म्हणजे वसुआत्या म्हणाली होती की अशा कडू स्वभावाच्या माणसांना श्रीखंडाचा घास नाही तर कडुलिंबाची पानं चारायला पाहिजेत. आता हे सगळं काही तिला आठवतं आणि ती कशी रागारागाने कडुलिंबाची पाने खात असते. सगळेजण तिला आता थांब, खाऊ नको काव्या, कडू आहे, तुला त्रास होईल म्हणत असतात. पण काव्या मात्र गपागपा आता ती कडुलिंबाची पाने खात असते. तर सगळेजण हसायलाच लागतात तो क्षण आठवून. पार्थ आता काव्याला श्रीखंडपुरीचा घास भरवतो. दोघेही खूप खुश असतात. काव्या सुद्धा आता खूप प्रेमाने त्याच्या हातचा तो घास खाते. तर इकडे नंदिनी मात्र त्यांच्याकडे बघत असते. तिला खूप वाईट वाटत असतं. तर तिला आठवतं की जीवा फोनवरती काय म्हणाला होता की माझ्या ब्युटिफुलचं वजन खूप वाढलेलं आहे, पेलवत नाही आता, आणि ती मला शोभत सुद्धा नाही. जुन्या फोटोचं वगैरे तो जो काही बोलला होता ते सगळं आता नंदिनीला इथं आठवतं. तर आता त्याच्यामुळे ती खूप नाराज असते आणि जीवाला म्हणत असते की अरे जीवा भरव ना. तर मग जीवा म्हणत असतो की हे बघ, तयारी केलेली सुद्धा आहे, चकाचक बाई, चल आ कर. तर लगेच नंदिनी त्याचा हात अडवते आणि म्हणत असते की नाही, नको मला. तर मग पार्थ म्हणत असतो की ओ जीवा, लग्नानंतर जो आपण काजू कतलीचा गेम खेळलो होतो ना, त्या गेम खेळायच्या मूडमध्ये आहेत बहुतेक आता, असं म्हणून सगळेजण हसायला लागतात. तर जीवा म्हणत असतो की अगं चकाचक बाई, तुझी आवडती श्रीखंड पुरी आहे आणि तुझा आवडता पसारेवाला आहे, खा खा, असं तो आता म्हणत असतो. तर आता नंदिनी नाहीच म्हणत असते. काय हो, मला नाही खायचं, नकोच मला, नका भरवू, मी अजिबात खाणार नाहीये, असं म्हणून ती आता रागारागानेच तिथून उठून जाते. तिला खूप वाईट वाटलेलं असतं, त्यामुळे ती आता भरल्या ताटावरूनच रागारागाने उठून जाते. तर इकडे जीवा म्हणत असतो की अरे काय झालं हिला, आणि मग तो सगळ्यांना समजावून सांगतो. कारण सगळे आश्चर्यानेच आता नंदिनीकडे बघत असतात. त्यांना असं वाटत असतं की नक्की काय झालं. म्हणून आता जीवा तो म्हणत असतो की ओके ओके, काहीच टेन्शन घेऊ नका, मी आलो तिला समजावून घेऊन, असं म्हणून तो आता सगळ्यांना म्हणत असतो की तुम्ही जेवायला सुरुवात करा, मी लगेच आलो, असं म्हणून तो आता तिच्या पाठीमागे जातो. नंदिनी मात्र इकडे रूममध्ये रडत बसलेली असते. तिला खूप वाईट वाटत असतं. तिला असं वाटत असतं की जीवांना मी आवडत नाहीये, माझं वजन वाढलं आहे, म्हणून आता ती तिथे रडत बसलेली असते. आता तिच्या पाठीमागे आता लगेचच जीवा येतो आणि आता तिला म्हणत असतं की अगं काय झालं, रडतेस का. तर नंदिनी म्हणत असते की अहो, तुम्ही भरल्या ताटावरून का उठून आलास. तर जीवा म्हणतो की अगं, माझं भरलं ताट, माझी गुढी, माझी लक्ष्मी, सगळं काही तू आहे, असं काय करतीयेस, आणि तू सुद्धा आता भरल्या ताटावरूनच उठून आली की नाही. मग मी जर असं आलं असतो तर तू सुद्धा काय केलं असतं, तू पण माझ्या मागे आलीच असती
असती ना, सांग ना. तर आता प्लीज काय झाले, अशी का तू इकडे नंदिनी आलेली आहे आणि का रडतीये सांग ना, तो आता म्हणत असतो. तर आता नंदिनी म्हणत असते की वैताग आलाय ना तुम्हाला माझा, मी तुम्हाला आवडत नाहीये ना. आता असं म्हटल्याबरोबर जीवाला आश्चर्यच वाटतं. तर तो म्हणतो की काय. तर मग नंदिनी त्याच्यापासून उठून थोडीशी पुढे जाते. तर तो हसतच तिच्या पाठीमागे येतो आणि मग नंदिनी म्हणत असते की हसू नका, तुमच्या मनामध्ये काय आहे ना ते कळले मला. तुम्हाला असं वाटतं की मी तुम्हाला शोभत नाही. तुम्ही तर सरळ सरळ म्हणायला लागला की पार्थ दादाचं नशीब चांगलं आहे म्हणून, आणि तुमचं नशीब काय फुटलंय का. तर आता ती पुन्हा म्हणत असते की असू देत. तर आता एकीकडे ब्युटिफुल म्हणता आणि दुसरीकडे फुल करता काय. तर आता इकडे जीवा म्हणतो की एक मिनिट तू माझा फोन कॉल ऐकलाय का. तर नंदिनी म्हणत असते की मी खरं काय ते ऐकलेलं आहे. तर जीवा हसायलाच लागतो मोठमोठ्याने. नंदिनी आता बेडवरती जाऊन बसते. तर जीवा सुद्धा तिकडे जाऊन बसतो आणि खूप मोठ्याने हसत असतो. तर ती त्याला मारते आणि म्हणत असते की तुम्ही असं हसू नका. तर जीवा प्लीज हसू नका. तर जीवा म्हणत असतो की अगं वेडाबाई, मग काय करू मी, अगं काय करू वेडाबाई माझी नंदुडी, असं म्हणून तो तिला आता समजावण्याचा प्रयत्न करत असतो. नंदिनीला मात्र खूप राग आलेला असतो आणि तो म्हणतो की मग सॉरी, मग आता पण आहे ना असं दुसऱ्याचं बोलणं असं चोरून ऐकू नये, मग हे असं होतं कळलं का. तर आता तो म्हणतो. तर ती म्हणते की अगं, म्हणजे तो म्हणतो की अगं मी माझ्या मित्राशी बोलत होतो आणि बायकोबद्दल नाही, माझ्या बाईकबद्दल बोलत होतो. तर नंदिनी आश्चर्यानेच म्हणते की बाईक. तर लगेच जीवा म्हणत असतो की मग काय, अगं मला सांग मी त्याला काय म्हटलं, मला माझ्या ब्युटिफुलचा वैताग आलाय करेक्ट. तर नंदिनी म्हणत असते की हो, तुम्ही सकाळी कौतुकाने मलाच ब्युटिफुल बोलला होता ना. तर जीवा म्हणतो की करेक्ट आहे, सगळं काही बरोबर आहे, पण पुढे तरी ऐक माझं. अगं जो काय मी म्हणलो, म्हणजे जे काय मी म्हणलोय ना ते सगळं मी माझ्या बाईक बद्दल बोललेलो होतो. आता हे सगळं नंदिनीला तो सांगत असतो. नंदिनी मात्र आश्चर्याने त्याच्याकडे बघत असते आणि सगळं ऐकत असते. तिला आता धक्काच बसलेला असतो. मग नंदिनी त्याला म्हणत असते की माझं नशीब खराब आहे, असं बाईक बद्दल कोण बोलतं सांगा ना, मग माझा गैरसमज झालाच ना. तर आता तो म्हणतो की ये माझी बायको, असं म्हणून तो तिला जवळ घेतो आणि म्हणतो की अरे देवा, माझ्याच नशिबात ही वेडाबाई, असं म्हणून तो तिला समजावतो. तर आता तो म्हणत असतो की नंदिनी असं काय करतेयस, अगं मी असं कसं काय म्हणेल, आणि तू मला काय, मीच तुला शोभतो की नाही याची भीती वाटत असते मला सतत. माझ्या डोक्यात हेच सुरू असतं आणि तू माझ्या आयुष्यात आल्यामुळे माझं काही नशीब वगैरे फुटलेलं नाहीये, उलट माझं नशीब फळफळलंय. आणि काय ग, तू मला आवडेनाशी झाली अचानक, हा विचार कसा काय आला तुझ्या डोक्यामध्ये. तर ती म्हणत असते की त्या अजयमुळे. तर जीवा म्हणतो की अजय, आता हे कोणतं नवीन कॅरेक्टर. तर नंदिनी सगळं काही अजयचं जे झालेलं आहे ते आता इथे जीवाला सगळं काही सांगते आणि दोघेही बोलत बसलेले असतात बेडवरती, एकमेकांच्या मनामधलं सगळं काही सांगतात. तर नंदिनी त्याला म्हणत असते की गोडधोड खाल्ल्यामुळे एवढे काही प्रॉब्लेम होतात, एवढं वजन वाढतं जीवा खरंच. तर आता पण सणासुदीला तर आपण गोड खातोच ना. तर आता जीवा तिला सगळं काही सांगतो की पूर्वी कसं सणासुदीलाच फक्त गोड खाल्लं जायचं, इतर वेळी नाही, आणि आता रोजच गोड खातो. तर हे सगळं जीवा तिला समजावतो. हे सगळं समजावून झाल्यानंतर नंदिनी म्हणत असते की खरंच माझं सुद्धा आता वजन खूप वाढलेलं आहे, त्यामुळे जीवा तुम्ही त्या अजयसारखं मला सोडून जाण्याचा विचार नाही करणार ना. तर मग जीवाला राग येतो आणि तो म्हणत असतो की अशी फालतूची बडबड केली ना तर नक्कीच सोडून मी तुला जाऊ शकतो, असं म्हणून तो आता तिच्यापासून उठून चाललेला असतो. तर नंदिनी म्हणत असते की अहो जीवा, कुठे चालला तुम्ही. तर तो म्हणत असतो की तुला सोडून चाललेलो आहे मी. असं म्हटल्याबरोबर ती आता बेडवरची उशी घेते आणि त्याला जोरात मारते. तर जीवा हसायला लागतो आणि म्हणत असतो की अरे मस्करी करतोय मी, ये इकडे. तर ती आता त्याच्या हातामध्ये हात देते आणि ती जीवा आता तिला ओढून घेतो आणि मग तिला वजन काट्यावरती उभा करून म्हणतो की तुझं वजन चेक कर. सुरुवातीला ती तयारच होत नाही, पण आता जीवाने खूप फोर्स केल्यामुळे ती आता उभं राहते आणि आता वजन बघते. तर जीवा म्हणतो की हा थोडंसं वाढलंय वजन, पण काहीच काळजी करू नको, आपण एकत्र कमी करूया. आपलं प्रेम वाढलंय तसं आपण एकत्र, आपलं जसं प्रेम वाढलंय ना तसं एकत्र आपण वजन सुद्धा कमी करूया. असं म्हणून आजचा भाग आता येथे संपलेला आहे.
पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जीवा नंदिनीला समजावून आता तिचा गैरसमज दूर करून खाली घेऊन आलेला असतो आणि तो तिला प्रेमाने श्रीखंड पुरीचा घास भरवतो. इकडे आता वसू आत्या म्हणत असते की पुढच्या वर्षी इथे माझ्या रम्याला सुद्धा कोणीतरी आता घास भरवेल. तर जीवा म्हणत असतो की काय बोलती वसू आत्या. तर मग काव्या म्हणत असते की हो, रम्याने आता तिच्यासाठी एक मुलगा आता पसंत केलेला आहे. तर सगळेच जण ते खुश होतात. तर रम्या मात्र मनामध्ये म्हणत असते की मी नवरा नाही, मी प्याद माझ्यासाठी पसंत केलेला आहे. आता या प्यादाचा वापर करून मी माझ्या पार्थला मिळवेलच, असं आता ती मनामध्ये म्हणत असते. तर आजचा भाग येथे संपलेला आहे. आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.